त्यांनी मला एक सांगितलं होतं का तुमचा पायगुण खूप चांगला आहे आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याची थोडी सेवा करा, म्हणजे तुम्ही रोज त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्या पाया पडा, तर तुमचं काहीतरी चांगलं होईल. आणि म्हणून ज्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितलं का असं असं म्हणत होते ते, तर मी तुमच्या पाया पडते म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या पाया पडत होते. हा त्या दिवशीचा फोटो आहे. आणि मी म्हटलं जाऊ दे, त्यांनी तर मला असं सांगितलं 300 रुपये गेले, त्याचं मला दुःख नाही, पण जाऊ दे, त्याच्या ह्या म्हणण्यानुसार मी तुमच्या पाया तरी पडते, काय माहीत माझं देव चांगलं करेल. तर असं मी ते सांगून तेव्हा तो फोटो काढलेला आहे. तर अशीच लोक फसवतात. आणि नंतर माझा नवरा मला म्हटला का गावामध्ये अशी भरपूर लोक आहेत जी अशी बसतात, दारू पितात, काही उलटे पलटे धंदे करतात आणि हेच लोक नंतर असे कपडे घालून पैसे मागायला जातात. तर जेव्हा मी चालली होती, म्हणजे आम्ही बाहेर चाललो होतो, तर मला त्यांनी दाखवलंसुद्धा काही लोक मोटरसायकलवर फिरतात आणि आपल्याला सांगतात का आम्ही याच्याची लोक आहे. तर अशा लोकांपासून सावध राहा, कारण यांची भक्ती जर त्यांची खरी असती तर त्यांनी पहिलेच मला खोटं नसतं बोललं का हे पैसे आमचेच आहे, कारण ते पैसे सगळे लोकांनीच दिलेले असतात, त्यांना 10-20 रुपये. आणि त्यांनी मला पहिलं खोटं हे बोललं का आम्ही पैसे घेत नाही, आणि नंतर दुसरं खोटं हे बोललं का त्यांनी परत माझ्याकडून पैसे मागितले आणि माझ्याकडे ते 5,000 मागत होते. तर लक्षात ठेवा, असे लोक पैसे मागतात, असं म्हणतात आम्ही इकडं चाललो आहे, तिकडं तुमचं हे करतो, 1 किलो तुपाचे पैसे द्या, कपडे द्या, असं सगळं काही मागतात ते. आणि माझ्याकडं सुद्धा कपडेसुद्धा मागत होते, पण माझ्याकडे कपडे नव्हते नवीन घरामध्ये, तर मी काही दिले नाही. आणि म्हणून हे सगळं खोटं असतं. अशा लोकांच्या ह्याच्यामध्ये येऊ नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा.